गुरुने सांगून सुद्धा बळीराजा ऐकत नाही आहे. बळीराजाने लगेच पाण्याने भरलेली झारी आणि भगवान विष्णू म्हटले असं नाही, दान दे म्हणजे संकल्प सोड म्हणे. तर मग पाण्याने भरलेली झारी घेतली. झारी घेतले आणि उदक पाणी सोडणार, ते उदक बाहेर येत नाही म्हणून शुक्राचार्यांनी काय केलं, सूक्ष्म रूप धारण केलं. त्या झारीच्या तोंडात जाऊन बसले. झारीच्या तोंडात जाऊन बसले तर बळीराजाचे उदक बाहेर येत नाही म्हणून बघितला. त्यांनी अंतर्ज्ञानाने बघितलं की हे कटकारस्थान शुक्राचार्यांचे, म्हणून त्यांनी दर्भाची काडी घेतली व त्या झारीच्या तोंडात टाकली. टाकल्यानंतर शुक्राचार्यांचा डोळा आड आला म्हणून फोडी याला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला. तर शुक्राचार्य बाहेर आले, उदक सोडलं, संकल्प सोडला.